अलीकडच्या कालावधीमध्ये इंडिया आघाडीकडनं चांगले नवीन विनोद ऐकायला मिळत आहेत आणि राहुल गांधींच्या तोंडून ऐकायला मिळणं हा सुद्धा एक आनंद आहे. एनडीएचे आमदार त्यांच्या संपर्कात आहे हा विनोद आहे असं माझं ठाम म्हणणं आहे आणि ते आम्ही त्याचा आनंद घेतो. तो मी म्हणतो अधिकृत आय बीन टू से, मी जे म्हणतोय ते त्याला सैद्धांतिक आधार घेऊन मी बोलतो आहे. भारतीय जनता पक्ष अजितदादांना टार्गेट करत नाही. काही हितशत्रू या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्या बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण जर काही सरळपणाने पाहिलं तर आज विदर्भामध्ये आज महायुतीला कमी जागा आल्या. फार जनाधार विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही किंवा त्या ठिकाणी आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालं. मराठवाड्यामध्ये आज आपण पाहिलं तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील, लातूरमध्ये असतील, तिथे महायुतीच्या आमदारांना त्या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे. त्यामुळे आपण जे म्हणतायत ते जाणीवपूर्वक दादांना आणि पक्षाला कमीपणा कसा येईल, संभ्रम कसा निर्माण करता येईल, युतीमध्ये कसा करता येईल, या हेतूने जी काही मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत समोरच्यांच्याकडून, त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे. अमोल मिटकरीला मी बोलेन, अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल. त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझ्या त्यांना सूचना आहेत. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा परिवार आहे. आमच्या परिवाराचे प्रमुख अजितदादा आहेत. भुजबळ साहेबसुद्धा परिवारातील एक ज्येष्ठ घटक आहेत. भुजबळ आहेत, आमचे नेते आहेत. मात्र या वाक्याचा अर्थ नेमका काय समजायचा की दादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत, नेमकं हे विधान करण्याची वेळ भुजबळांवर का आली? नाही, असं आहे, त्यांच्या विधानाच्या अलीकडचा पलीकडचा नेमका काय भाग आहे हा जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत आपण म्हणते तसं तर्क धरून त्या विश्लेषणापर्यंत पोहोचू शकत नाही. मला दाखवा ना ते वाक्य, म्हणजे मग अलीकडचं पलीकडचं काय. कारण नेमकं काय वेळेला काय होतं, नेमकं एखादं वाक्य असतं त्याचा संदर्भ वेगळा असतो. दादांच्या नेतृत्वाखाली काम करतात हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. कारण दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एक पक्ष ज्या वेळेला चालत असतो त्याला पक्षाचे अध्यक्ष हे पक्षाचं नेतृत्व करत असतात. भुजबळ साहेबांना ते मान्य आहेच. आम्ही ज्या वेळेला एकत्रितपणाने सामुदायिक निर्णय घेतला त्याला आम्ही एकमताने अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं बिलकुल काही नाही. ते नेत्यांच्याही सोबत आहेत, पक्षाच्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला विधानसभा लढवायची आहेत, म्हणजे भुजबळांच्या. महाविकास आघाडीचा ठरला आहे की नाही मला माहीत नाही. कारण काल परवा नाना पटोले 150 म्हणाले, राष्ट्रवादीचे काही नेते 100 म्हणतात आणि मग शिवसेना 288 म्हणते. म्हणजे कदाचित महाराष्ट्रात 500च्या जागा विधानसभेच्या झाल्यात की काय मला माहीत नाही. म्हणजे मी महाविकास आघाडीचं सांगतो आहे. महायुती म्हणून आम्ही अजून चर्चेला बसलो नाही आहोत. परंतु पंतप्रधान महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथ ग्रहणाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो. त्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अशी आम्ही प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी केली. काल भाजपच्या सुद्धा कोर ग्रुपची बैठक त्या ठिकाणी झाली. त्यामुळे येत्या 15-20 दिवसात एक तर राज्यपातळीवरती समन्वय करणं, एक धोरण नक्की करणं जागा वाटपाचं, हे आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 53 आमदार आहेत. 53 म्हणजे जे घड्याळच्या चिन्हावरती निवडून आले, 43 आमच्यासोबत आहेत. ते जागा बेस ठरूनच पुढचं सूत्र चालू राहील. एक असं आहे की RSSच्या मुखपत्रामध्ये जो लेख आला तो लेख जर का तुम्ही पूर्ण वाचला तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित त्याच्यात उल्लेख नाही. अनेक गोष्टींचा परामर्श किंवा अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये RSSच्या मुखपत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते बोललेलं आहेत. RSS एक संस्था अशी आहे की जी स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून या देशामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केलेल्या कुठल्याही वक्तव्याशी किंवा लिखाणाबद्दल मी काय या ठिकाणी काय भावना व्यक्त करणार नाही. ते करणं उचित ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कॉन्शियसली घेतला, विचारपूर्वक घेतला. आमच्या मूळ विचारधारेशीच वाटचाल करत आम्ही वाटचाल करणार आहोत. ही भूमिका आम्ही केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ स्पष्ट करून त्यांनी आम्हाला ते करण्याच्या संदर्भामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाला भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडे कधी अशा पद्धतीचं त्यांना जाणवल्याचं आम्हाला कधी भावलं नाही. त्यामुळे एक नक्की आहे की ठीक आहे त्याने लिहिलं असेल पण त्याच्यात अनेक कारणांची मीमांसा आहे. त्या बाबतीमध्ये मी काय बोलणार नाही.